नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावीज किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची हे पाहणार आहोत. आज थंडाई बनवण्यासाठी जो मसाला बनवणार आहोत हा फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवसासाठी आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. याआधीसुद्धा मी थंडाई मसाल्याची पावडर कशी बनवायची ही दाखवली होती, जी तुम्ही 2 ते 3 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा एंड स्क्रीनला त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण 12 ते 15 माणसांसाठी थंडाई मसाला बनवणार आहोत, ज्यासाठी सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत बदाम. एक छोटी वाटी किंवा वजनी प्रमाणामध्ये 50 ग्रॅम बदाम घेतले आहेत, 50 ग्रॅम काजू घेतले आहेत, त्यावर 50 ग्रॅम मखाने आणि 50 ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 50 ग्रॅम मनुके घेतले आहेत, 8 ते 10 ओल्या नारळाचे काप घेतले आहेत, 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, त्याचबरोबर 2 चमचे खसखस घेतली आहे, 1 चमचा आपण घेणार आहोत काळी मिरी, 15 ते 20 अख्खी वेलची घेतलेली आहे. गुलाबाच्या 4च पाकळ्या मी इथे तुकडे करून घेतलेल्या आहेत. तुम्ही या जास्तही घेऊ शकता. यानंतर घेतलेली आहे 60 ग्रॅम खडी साखर, जी तुम्हाला रॉक शुगर म्हणून बाजारात सहज मिळेल. अर्धा चमचा केसर आणि थोडंसं जायफळ किसणीवर किसून घेतलेलं आहे. यानंतर हे सर्व पदार्थ 1 कप पाण्यामध्ये पूर्ण रात्रभर किंवा 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. आता इथे 4 ते 5 तास झाल्यानंतर हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमधून बारीक वाटून याची छान पेस्ट करून घेणार आहोत. इथे मी मिक्सरचं भांडं छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे सर्व पदार्थ टाकून ह्याची एक पेस्ट करून घेणार आहे, जी आपण आपली थंडाई बनवण्यासाठी वापरणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता ही पेस्ट आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट ठेवायची नाही आहे. आता ही पेस्ट तुम्हाला जास्त दिवस वापरता यावी यासाठी किंवा ती सहज वापरता यावी यासाठी तुम्ही जो बर्फाचा ट्रे आहे त्यामध्ये 1-1 चमचा पेस्ट टाकून त्याचे बर्फाचे जसे तुकडे बनवतो तसे या पेस्टचे तुकडे बनवून तुम्ही ती स्टोअर करू शकता. आता थंडाई बनवण्यासाठी मी इथे 4 कप किंवा 4 ग्लास दूध गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक कपासाठी 1 चमचा अशा 4 चमचे मी साखर घेतली आहे. यानंतर प्रत्येक कपासाठी आपला 1 चमचा मसाला आपण इथे वापरणार आहोत. त्याच प्रमाणामध्ये मी इथे 4 चमचे थंडाई मसाला घेतलेला आहे. आता हा थंडाई मसाला टाकल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटासाठी हे सर्व अशा पद्धतीने मिक्स करून हलवून घेतल्यानंतर आपली सुपर कूल आणि सुपर टेस्टी थंडाई इथे बनून तयार झालेली आहे, जी आपण आता या ग्लासमध्ये किंवा कपमध्ये सर्व करणार आहोत आणि यावर मस्त थंडगार असे बर्फाचे तुकडे टाकणार आहोत. अशी ही आपली गरमी स्पेशल आणि होळी स्पेशल थंडाई झटपट आणि खूप छान अशी बनून तयार झालेली आहे. बाजारात मिळणाऱ्या थंडाईपेक्षा अतिशय पौष्टिक, झटपट बनणारी आणि अतिशय चविष्ट थंडाई तुम्हीसुद्धा होळीला नक्की ट्राय करा. आणि ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनला नक्की प्रेस करा. तुम्हाला या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.